जावयाचं पूजन सासू-सासरे आपल्या प्रमाणे करतात ते ठीक आहे. आता जावयाने सुद्धा वेगळीच मागणी चालू केली. मला हे अमुक सोनं पाहिजे, मला अंगठी पाहिजे, मला दागिना पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला अमुक-अमुक वस्तू पाहिजे. आणि ते सासऱ्यासाठी सासऱ्याकडे तर त्या वस्तूचा हट्ट धरतात, सोने-नाण्याचा हट्ट धरतात. आणि आत्ताच्या काळामध्ये जर सोन्याचे भाव बघितले, तर सर्वसामान्य सासऱ्याला, सासूबाईंना ते शक्यच नाहीये ते खरेदी करणं. आणि त्यामुळे मग तो सासूचा जावई रुसून बसला, असं होतं मग. मग तसं न करता जावईंनी सुद्धा आपल्या चा आत्ताच्या महागाईच्या परिस्थितीची जाण ठेवून सासऱ्यांना सुद्धा अमुक-अमुक वस्तूच द्या, अमुक-अमुक दागिने करा, अमुक-अमुक द्या, म्हणून कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करू नका. तरच त्या सासऱ्यांनी श्रद्धापूर्वक केलेल्या पुरुषोत्तमाचा आशीर्वाद मिळावा. म्हणजे प्रत्यक्ष तुमच्यामध्ये त्यांनी नारायण बघितलेत आणि तुमच्या पत्नीमध्ये त्यांनी लक्ष्मीचं रूप बघितलेलं आहे. मग असं पूजन त्यांनी केल्यानंतर तुम्ही जर हट्ट धरून अमुकच द्या, अमुकच द्या असं जर बसून राहिले, तर ते योग्य होणार नाही. म्हणून जावयाने सुद्धा अमुक-अमुक वस्तू द्या, हटून बसू नये. अशा प्रकारे तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे जावई पूजन तुम्ही करू शकता.